रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस भाऊ. सुट्टी म्हणजे आता सुट्टी म्हणायला गेली तर मज्जा मस्ती. पण मग आपण मज्जा मस्ती नाही, रविवारच्या दिवशी आपण असं काय करतो ना, डोक्याला मस्तपैकी तेल बिल लावतो. मग चला दाखवतो तुम्हाला नेमके आम्ही रविवारी काय केलं. आता भाऊ रविवार म्हणायला गेलं तर लवकर काही आपण उठत नाही, त्यामुळं आपण थोडा लेटच उठलो 10-11 वाजता मस्तपैकी. पण मग त्या उठलोच तेव्हा बाहेर येऊन बघतो ती काही इकडं मस्ती पण चालू होती पोरांची. अवनीश पण भाऊ काय सांगावं, आता एकदम लहान आहे त्याच्यामुळे भाऊ त्याची मस्ती पाहून एकदम भारी वाटत होतं बरं का. मला डोक्याला तेल लावायचं होतं, त्यामुळे मस्तपैकी निहारची बाटली घेतली आणि दीदीकडे नेऊन दिली. म्हटलं दे मला डोक्याला तेल लावून मस्तपैकी आणि चंपी पण मस्त करून दे. यानी कि मालिश बोलते उसको, अच्छे से करना वरना बहुत मारूंगा तुझे, ऐसा बोल दिया उसको. फिर क्या था, वो भी अच्छे से मालिश करने लगी मेरे बालों की. डोक्याला तेल लावता लावता भाऊ अशी झोप पण आली ती, पण मग काय घेतली कंट्रोल करून. म्हटलं जाऊ द्या, तेलच लावायचंय त्याच्यामुळे जाऊ द्या, मोर द्या तिकडं. आपल्या डोक्याला तेल बिल लावून झालं, मालिश बिलिश करून मस्तपैकी तिच्याकडून घेतली भाऊ. आणि मग काय भाऊ एका साईडला उभा राहिलो आणि बघत बसलो. 10वीचे बोर्डाचे पेपर पण आले, त्याच्यामुळे रूम पण आलता मस्तपैकी अभ्यास करायला. पण त्याचं पण अभ्यास करायचं काम चालू होतं आणि एकीकडे ते मस्ती पण करत होता आपल्या अवनीश सोबत. अवनीश पण बोलले खोडकर पोरग आहे बरं का, खरं सांगतो. त्याची मस्ती तुम्ही पण बघू शकताय कशा प्रकारे मस्ती करू राहिला तो. मस्तीखोर आपला अवनीश भाऊ. चला मग येतो पुढे. आता यांची मस्ती काही थांबणार नाही, त्याच्यामुळे जाऊ द्या, आपल्या व्हिडिओला इथंच समाप्त करूया आणि तुम्हाला शेवटचं बाय बाय करतो. चला मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल, लाईक अँड कमेंट अँड शेअर नक्की करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला फॉलो करा. आणि हो, हा ब्लॉग रविवारचा आहे त्यामुळे एवढं काही टेन्शन घेऊ नका. चला मग भेटूया.